हॅलो स्टुडंट्स, आता आपण लास्ट लेक्चर्समध्ये काय बघितलं आहे, मल्टिप्लेक्सर अँड डीमल्टिप्लेक्सर, त्याचे ट्रूथ टेबल्स, ते सगळं बघितलं आहे. देन आता आपण मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर म्हणून कुठले आय सीज आपण यूज करू शकतो रिअल टाईममध्ये, ते कोणते आय सी आहेत, कुठला आय सी किती बाय किती मल्टिप्लेक्सर किंवा डीमल्टिप्लेक्सर आहे, हे सगळं चेक करूया. फर्स्ट बघा, IC 74157 हा काय आहे, कॉड 2s2 मक्स. मग पण याचं आउटपुट कसं असते बघा, जे तुम्ही इनपुटला देताय तेच त्याचं आउटपुट असणार आहे. आणि तेच जर तुम्ही IC 74158 जर घेतला तो पण 2s2 मक्सच आहे, पण त्याचा आउटपुट काय असणार आहे, इन्व्हर्टेड आउटपुट असणार आहे. म्हणजे जे तुम्ही इनपुटला देताय त्याचा इन्व्हर्ट झालेला आउटपुटला तुम्हाला मिळणार आहे. देन नेक्स्ट बघितला 74153, तो काय 4s2 मक्स आहे. त्याचा आउटपुट काय आहे, सेम ॲज इनपुट आहे. आणि तेच जर तुम्ही 74352ला गेलात तर त्याचं आउटपुट काय असणार आहे, इन्व्हर्टेड आउटपुट असणार आहे. देन IC 74151 हा काय 8s2 मक्स आहे. त्याचं आउटपुट कसं आहे, इन्व्हर्टेड आउटपुट आहे. देन IC 74152 हा पण 8s2 मक्स आहे. त्याचं आउटपुट पण इन्व्हर्टेड आउटपुट आहे. देन IC 74150 तो काय आहे, 16s2 मक्स आहे. त्याचं आउटपुट काय आहे, इन्व्हर्टेड आउटपुट आहे. ठीक आहे. देन आता बघूया आपण IC 74151, त्याचं डिस्क्रिप्शन पहिला बघूया. दिस डेटा सिलेक्टर मल्टिप्लेक्सर कंटेन फुल ऑन चिप डिकोडिंग टू सिलेक्ट one of the 8 data sources as a result of a unique 3-bit binary code at the select inputs. म्हणजे हा किती 8s2 मल्टिप्लेक्सर म्हणून वर्क होणार आहे. मग 8s2 मल्टिप्लेक्सर म्हणजे सिलेक्ट लाईन किती असणार आहे, 3. मग त्या 3 सिलेक्ट लाईन्सवर जे काही बायनरी इनपुट्स असणार आहे त्याच्यावर डिपेंड्स तुमचं वन ऑफ द इनपुट सिलेक्ट होणार आहे. टू कॉम्प्लिमेंटरी आउटपुट प्रोव्हाइड्स बोथ इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग बफर ऑपरेशन. म्हणजे तुमचं 2 आउटपुट्स, एक इन्व्हर्टिंग आउटपुट पण अवेलेबल असणार आहे आणि एक नॉन इन्व्हर्टिंग आउटपुट पण अवेलेबल असणार आहे. अ स्ट्रोब इनपुट इज प्रोव्हाइडेड विच वेन ॲट द हाय लेवल disables all data inputs and forces the Y output to the low state and the Y bar output to the high state. म्हणजे तुमचं ज्यावेळेला स्ट्रोब इनपुट जे आहे ते हाय लेवलला तुम्ही ज्यावेळेला करणार आहे त्यावेळेला काय होणार आहे, तुमचे सगळे इनपुट्स डिसेबल होणार आहेत आणि तुमचं वाय आउटपुट काय असणार आहे, लो स्टेटला असणार आहे आणि वाय बार काय असणार आहे, 1 असणार आहे. The select input buffers incorporate the internal overlap features to ensure that select input changes do not cause invalid output transient. Then next बघा, त्याचे फीचर्स काय आहेत बघा. ॲडव्हान्स्ड ऑक्साईड आयसोलेटेड ION implanted, then Schottky TTL process, switching performances guaranteed over full temperature and VCC power supply range, pin and functional compatibility with LS family counterpart, then improved output transient handling capability. हे काय त्याचे फीचर्स आहेत. देन आता पिन कॉन्फिगरेशन जर बघितला तर तुम्ही ह्याला किती पिनचा IC आहे, 16 पिनचा IC आहे. 16 नंबर पिन VCC आहे, 8 नंबर पिन ग्राउंड आहे. आता हा किती कितीचा मल्टिप्लेक्सर आहे म्हटलं मी, 8s2 म्हणजे 8 इनपुट्स असणार आहेत. दॅट इज D0, D1, D2, D3, D4, D5, D6, D7. म्हणजे पिन नंबर 1 to 4 आणि 12 to 15 हे तुमचे काय आहेत, इनपुट्स म्हणून वर्क होणार आहेत. त्यानंतर S0, S1, S2 म्हणजे 9 to 11 ह्या ज्या पिन आहेत त्या जे सिलेक्ट इनपुट्स किंवा सिलेक्ट लाईन्स म्हणून वर्क होणार आहेत. त्याच्यानंतर E बार पिन नंबर 7 ही काय आहे, इनेबल इनपुट, ॲक्टिव्ह लो इनेबल इनपुट आहे ते. देन त्याच्यानंतर Y आणि Y बार 5 आणि 6 नंबर म्हणजे Y काय असणार आहे, नॉन इन्व्हर्टेड आउटपुट असणार आहे आणि Y बार म्हणजे काय, इन्व्हर्टेड आउटपुट तुम्हाला पिन नंबर 6ला मिळणार आहे. आणि नॉन इन्व्हर्टेड आउटपुट कुठं मिळणार, ॲट द पिन नंबर 5. देन नेक्स्ट बघा, डीमल्टिप्लेक्सर ICs बघा. दॅट इज IC 74138 हा काय 1s2 डीमल्टिप्लेक्सर. नंतर IC 74139 हा काय ड्युअल 1s4 डीमल्टिप्लेक्सर. देन 74154 1s16 डीमल्टिप्लेक्सर. 74155 ड्युअल 1s4 डीमल्टिप्लेक्सर. IC 74155चं आपण जनरल डिस्क्रिप्शन चेक करूया. दिस
These monolithic TTL circuits feature dual 1-line to 4-line demultiplexer with the individual strobes and common binary address input in a single 16-pin package. The individual strobe permit activating or inhibiting each of 4 bit sections as desired. त्याच्यानंतरचे फीचर्स काय काय आहेत बघा. इनपुट क्लॅम्पिंग डायोड सिम्प्लिफाय सिस्टीम डिझाईन, चॉईस ऑफ आउटपुट, टोटेम पोल और ओपन कलेक्टर. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल स्ट्रोब्स सिम्प्लिफाय कॅस्केडिंग फॉर डिकोडिंग और डीमल्टिप्लेक्सिंग लार्जर वर्ड्स. आता ह्याचे ॲप्लिकेशन्स काय काय. ड्युअल 2 to 4 लाईन डिकोडर, 1:4 डीमल्टिप्लेक्सर, 3 to 8 लाईन डिकोडर आणि 1 to 8 लाईन डीमल्टिप्लेक्सर असं म्हणून तो वर्क होऊ शकतो आहे. देन IC 74155ची पिन डायग्राम बघा तुम्ही कशी आहे. 16 पिनचा IC आहे, VCC आणि ग्राउंड 16 नंबर आणि 8 नंबर. त्याच्यानंतर Y0 to Y3 आणि Y0 to Y3 हे काय तुमचे इनपुट्स असणार, नाही सॉरी आउटपुट्स असणार आहेत. देन A आणि B काय असणार आहे तुमचं पिन नंबर 3 आणि पिन नंबर 13. ओके. देन त्याचं जनरल डिस्क्रिप्शन 74154चं जनरल डिस्क्रिप्शन बघूया. द IC 74154 is an high-speed CMOS 4 to 16 line decoder or demultiplexer fabricated with the silicon gates CMOS technology. A binary code applied to the 4 inputs provides a low level at the selected one of the 16 outputs, excluding the other 15 outputs. When both the strobes G1 and G2 are held low. म्हणजे G1 G2 ज्या वेळेला लो असणार आहेत त्यावेळेला तुमचं रिस्पेक्टिव्ह आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. When either strobe input is held high, the decoding function is inhibited to keep all outputs high. म्हणजे जर एखादं जरी G1 G2 मधलं जर स्ट्रोब तुम्ही काय केला हाय ठेवला तर तुमचं डिकोडिंग काय होणार नाही आहे आणि तुमचे सगळे आउटपुट्स हाय असणार आहेत. The strobe function makes it easy to expand the decoding line through cascading and simplifies the design of address decoding circuit in the memory control system. Then त्याचे फीचर्स बघा. हाय स्पीड TPD that is 16 nanosecond आणि VCC किती आहे 6 volt. लो पॉवर डिसिपेशन ICC 4 milliampere मॅक्सिमम आणि TA किती आहे 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर. त्याच्यानंतर ॲट म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असेल तर लो पॉवर डिसिपेशन जे ICC किती असणार आहे 4 milliampere. त्याच्यानंतर हाय नॉईज इम्युनिटी 28% VCC. सिमेट्रिकल आउटपुट इम्पेडन्स IOH is equals to IOL is equals to 4 milliampere. Then balanced propagation delays TPLH at TPHL. Wide operation voltage range VCC OPR is equal to 2 volt to 6 volt. Pin and function compatible with the 74 series 154. 7415 पिन डायग्राम बघा. आता Y0 to Y10 1 नंबर टू 11 नंबर. त्यानंतर म्हणजे 11 to Y15 13 नंबर टू 17 नंबर. हे तुमचे काय झाले आउटपुट्स झाले आणि ABCD हे काय असणार आहेत तुमचे सिलेक्ट लाईन्स असणार आहेत. डेटा इनपुट झाला डेटा D 18 नंबर. म्हणजे स्ट्रोब एक इनपुट आहे बघा म्हणजे स्ट्रोबवर डिपेंड्स असणार की तुमचं आउटपुट म्हणजे हाय असणार आहे काय लो असणार आहे ते. ओके. देन टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.